सामर्थ्याची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळते या उक्तीला सार्थ करणारे अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व ज्यांनी समाजकारणासाठी राजकारणाचे वैराग्य आणि विशाल मनोवृत्ती आणि प्रगल्भ इच्छाशक्ती यातून धनलक्ष्मी शिक्षण संस्थेचे विराट स्वरूप आपल्यासमोर समाजाच्या सेवेसाठी अविरतपणे कार्य करण्यासाठी उपलब्ध करून आपल्या सर्वांस त्यांची ही मुलाखत म्हणजे एक प्रकारची पर्वणीच आहे. त्याचसोबत आदरणीय दादा श्रीयुत शिवाजीराव कातकाळे साहेब, ज्यांचं जीवन म्हणजे एक प्रकारचा ग्रंथच. जेव्हा कधी जीवनात एखाद्या भरकटलेल्या वारूला दिशा प्राप्त होणार नाही तेव्हा सहजच जो कोणी ही मुलाखत पाहिल त्याला नक्कीच त्यांच्या या मुलाखतीतून काहीतरी संदेश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आदरणीय दादा यांना सर्वात अगोदर नमस्कार. सर, माणसाच्या जीवनात अनेक टर्निंग पॉइंट्स येतात ज्यामुळे माणसाचं उभं आयुष्य घडत असतं. तो टर्निंग पॉइंट माणसाला विचार करायला लागतो आणि मग उद्बोधक अशा त्या क्षणातून आपण आपल्या जीवनात काहीतरी करण्याचा विडा उचलतो. तर आपल्या जीवनातील त्या टर्निंग पॉइंट बद्दल जाणायला आम्हाला नक्की आवडेल. प्लीज सांगा. मी शिवाजी कातकाळे. माझ्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉइंट या नावाचा तसा काही विषय नाही. आयुष्यभर दुसऱ्यासाठी काही करता येईल का ही एक विचारधारा घेऊन मी आयुष्यामध्ये मार्गक्रमण करतो. या शिक्षण संस्थेसाठी माझी जी मुलाखत होते त्यापूर्वीही मी एक संस्था उभी केली आणि ती यशस्वीपणे चालवण्याचा प्रयत्न केला आहे. आजही चालवतो किंवा आजही ती अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे. शिक्षण क्षेत्राकडे येण्याचा माझा उद्देश या क्षेत्रामध्ये ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांची होणारी यशस्वी सुविधांची दुर्मिळता, अनेक अडचणी ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना भेडसावतात, त्या आम्हीही अनुभवल्या. आम्ही त्या अडचणीतून गेलो. भावी पिढीला त्या अडचणी येऊ नये म्हणून ह्या क्षेत्रामध्ये आपल्याला काही करता येईल का किंवा कुणीतरी काहीतरी आपल्या ग्रामीण भागामध्ये काही काम करावं. एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण संकुल, चांगल्या पद्धतीचं क्रीडा संकुल ग्रामीण भागामध्ये नवीन पिढीसाठी असावं अशी विचारधारा बऱ्याच दिवसाची होती. आणि मग त्या विचारधारेमधूनच मी माझ्या मुलीच्या कॉलेजच्या प्रवेशासाठी माझ्या मित्राच्या एका शिक्षण संकुलामध्ये गेलो आणि तिथं त्यांचा तो कॅम्पस किंवा त्यांचं ते शिक्षण संकुल जेव्हा बघितलं तेव्हा असं वाटलं हे आपणही करू शकतो. म्हणजे फार आपल्या आवाक्याबाहेर अशातला भाग नाही. अवघड जरी असलं तरी अशक्य बाकी निश्चितच नाही आहे. आणि मग मनाशी पक्की खुणगाठ बांधली की हे दुसरं कोणीतरी करण्यापेक्षा आपण स्वतःच करावं. आणि मग त्या दिशेनं मार्गक्रमण सुरू झालं. त्या मित्राच्या शिक्षण संकुलाला जी भेट झाली तो खऱ्या अर्थाने ह्या क्षेत्रात येण्याचा माझा टर्निंग पॉइंट. नक्कीच सर. सर, समाजकारण आणि राजकारण या दोघांची सांगड घालणं भल्या भल्यांना जमत नाही, परंतु ते आपण लीलया करून दाखवलं. तर या यशामागचं गमक काय आहे त्याबद्दल थोडंसं सांगा. राजकारण आणि समाजकारण तशा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकाला डावलून दुसरं करता येत नाही किंवा दुसऱ्याला डावलून पहिलं करता येत नाही अशी एकंदरीत परिस्थिती.
ग्रामीण भागात जेव्हा तुम्ही काम करता, शहरामध्ये अनेक वेगवेगळे विभाग असतात काम करण्यासाठी आणि राजकारणाचं त्या लोकांकडे किंवा त्या काम करणाऱ्यांकडे लक्ष जात नाही. पण ग्रामीण भागात जेव्हा तुम्ही काम करतात तेव्हा बोटावर मोजणे इतकी माणसं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतात आणि मग त्यांच्यावर बाकी राजकारणाचं लक्ष गेल्याशिवाय राहत नाही. राजकारणामध्ये सत्ता मिळवायची असेल, विजय मिळवायचे असतील, निवडणुका जिंकायच्या असतील तर अशी माणसं राजकारणात हाताशी धरावी लागतात. आपणही समाजकारण करत असताना एक सहकारी संस्था उभी केली आणि त्याच्यातून आपला प्रसार किंवा प्रचार लोकांपर्यंत नाव पोहोचलं आणि मग राजकारण्यांनी त्या दृष्टीने आपला उपयोग करून घेण्याचा निर्णय घेतला आणि त्या संदर्भाने मग राजकारणामध्ये पदार्पण झालं. 1-2 निवडणुका राजकारणामध्ये जिंकल्या, लढवल्या आणि जिंकल्या, त्याच्यात कामही केलं. परंतु पिंड समाजकारणाचं असल्यामुळं राजकारणात मन फारसं रमलं नाही किंवा राजकारणामध्ये जे टक्केटोणपे किंवा ज्या चक्केपंजे खेळायला लागतात ते स्वभावात नसल्यामुळं त्याला थोडंसं दूर ठेवलं. आपलं समाजकारण आपण करत राहावं हा निर्णय मनाशी पक्का केला. आणि कसंही असलं तरी ग्रामीण भागामध्ये राजकारणात पासून बाजूला होणं फार कठीण गोष्ट आहे. ते धरून किंवा ते सांभाळून तुम्हाला समाजकारण करायचं असेल तर समाजकारणामध्ये राजकारण येऊ देऊ नये एवढी काळजी घ्यावी लागते. राजकारण पूर्णतः तुमच्या आयुष्यातून टाळता येत नाही पण समाजकारणापर्यंत येऊ नये एवढी काळजी घेता येते आणि ती घेण्याचा प्रयत्न आपण केला. आणि ह्या दोनही संस्था म्हणजे सहकारी संस्था असेल अगोदरची किंवा ही शिक्षण संस्था राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त म्हणजे कोणत्याही राजकीय व्यक्तीचा याच्यामध्ये कुठलेही शिरकाव किंवा हस्तक्षेप होऊ दिला नाही आणि म्हणूनच आज दोन्ही संस्था चांगल्या पद्धतीने असतात. सर, SSKच्या प्रांगणामध्ये जेव्हा एखादा पालक किंवा विद्यार्थी प्रवेश करतो तेव्हा त्याला सर्वात अगोदर भावते ती म्हणजे ही सौंदर्य सृष्टी. आणि हे सगळं घडलंय केवळ आपल्या प्रयत्नांतून. आपण जेव्हा कधी आपला वाढदिवस असतो तेव्हा दरवर्षी वृक्षारोपण तर करतातच, पण अगदी सुरुवातीपासून तुम्ही इथे लावलेले वृक्ष, त्यांचं केलेलं संगोपन यातून तुमची वृक्षमैत्री दिसून येते. तर त्याबद्दल आम्हाला सांगून एखादा सामाजिक संदेश आपण जर देऊ शकलो तर खूप उपकृत होऊ. शिक्षण संस्था किंवा शिक्षण संकुल उभं करायचा निर्णय ज्या दिवशी झाला त्यावेळेस मध्यवर्ती ठिकाणी कुठेतरी आपल्याला जागा असावी असा निर्णय पक्का केला आणि सुदैवाने इथं आपल्याला जागा मिळाली. जवळपास 10 एकर जागा आणि पूर्णपणे ओसाड मारला. इथं काम करत असताना सुरुवातीला जे काही उन्हाचे चटके असतात ते तुम्हाला कोणाला जाणवले नाही पण मला प्रकर्षाने जाणवलं. आणि मग त्याच्यामधून इथं सावली कशी निर्माण होईल, इथं निसर्ग सौंदर्य कसं वाढेल, इथं पर्यावरणाचा समतोल कसा साधला जाईल आणि मोकळी हवा विद्यार्थ्यांना आणि पालकांना कशी मिळेल या दृष्टीने विचारमंथन सुरू झालं. आणि मग शालेय इमारतीबरोबरच वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला. तर वृक्षारोपण करताना प्रामुख्याने एक धोरण डोळ्यासमोर होतं, उन्हाळ्यामध्ये सावली मिळाली पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी कुठली रोपं निवडावी, कुठली वृक्ष जाती निवडावी याच्यावर फार काही मंथन करावं लागलं नाही, कारण आपण ह्या क्षेत्रातच राहतो, ह्या भागात राहतो. ह्या भागात कुठली वृक्ष वाढतात आणि उन्हाळ्यात कुठली वृक्ष सावली देतात याचा साधारणतः माहिती किंवा अनुभव आपल्या गाठीशी होताच. त्यातूनच मग आंबट चिंचा आणि कडुलिंब या 2 जाती प्रकर्षाने देशी पद्धतीच्या निवडल्या आणि त्याच्याबरोबर थोडंसं सुशोभीकरणासाठी गुलमोहर असेल किंवा इतर झाडं असतील ते निवडण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं वृक्षारोपण आपण केलं. इमारतीची पायाभरणी होऊन प्लेन तयार झालेली असतानाच वृक्षारोपण केलं. वृक्षारोपण करत असताना त्याचाही आराखडा मनात तयार होता. कागदावर जरी नसेल तरी मनामध्ये तो तयार होता. म्हणजे पुढची भविष्याची वाटचाल करताना किंवा पुढच्या भविष्याची विकास कामं करताना
वृक्ष कुठेही आडवा नाही आला पाहिजे किंवा वृक्षाची तोड करावी लागली नाही पाहिजे, अशा पद्धतीने नियोजन करून सगळ्या वृक्षांची लागण केली. आज आपल्या कॅम्पसमध्ये जवळपास 350 ते 400 वृक्षांची लागण केलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ते सगळे वृक्ष वाढतात. त्याच्यामधून निसर्गाचं सौंदर्य वाढलं, पर्यावरणाचा समतोल साधला गेला, मुबलक प्रमाणात ताजी हवा मिळते आणि महत्त्वाची गोष्ट उन्हाळ्यात असणारी सावली, जी तुम्ही आम्ही पालक म्हणून मुलांना देत असतो त्याच्यापेक्षाही निसर्गाकडून मिळणारी सावली मुलांना मिळावी, हा उद्देश त्याच्यातून सफल झाला. आणि सौंदर्याच्या दृष्टीनेही अतिशय चांगलं काम या निमित्तानं उभं राहिलं. खरोखरच सर, आणि प्राणवायू जो मिळतोय तो महत्वाचा आहे. त्या दृष्टीनेच त्याचं नियोजन केलं आणि त्याचा आराखडा बनवला. त्याच्यासाठी अडचणी खूप आल्या, पाण्याची कमतरता, त्याच्यासाठी टँकर घेणं, त्याची पाण्याचं नियोजन करणं आणि संपूर्ण अपवाद वगळता 100% वृक्ष जिवंत ठेवणं. नुसतं वृक्षारोपण करणं आणि फोटो काढणं, याच्यामध्ये फोटो कधीही काढलेला गेलेला नाही. एकही वृक्ष लावताना जो फोटो दफ्तरी नाही आहे, पण झाडं बाकी सगळी उभी आहेत. अशा पद्धतीने त्याचं नियोजन करून त्या काम त्याच्यातलं पूर्ण केलं. सर, SSKच्या या प्रांगणातली एक दुसरी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे इथे असलेले ग्राउंड्स. अगदी तसं म्हणायला गेलं तर फ्रँकली आपण असं म्हणू शकतो की तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय आणि अगदी आपण म्हटलं तर राज्यस्तरीय आणि देशांतर्गत होणारे सर्व सामने काही काळानंतर नक्कीच आपल्या SSKच्या ह्या मैदानांवरती होऊ शकतील. आपल्याकडून दरवर्षी अनेक खेळाडू घडत आहेत. तर ह्या क्रीडा प्रेमाबद्दल तुम्हाला पूर्वीपासून जी आस्था आहे त्याबद्दल बोलू शकता. या क्षेत्रात येताना प्रथमतः विचार शिक्षण संकुल आणि त्याच्याबरोबरच क्रीडा संकुल, या दोन्ही संकल्पना मनामध्ये पक्क्या होत्या. नुसतं शिक्षण संकुल जर करायचं असतं तर ते 15-20 गुंठे किंवा 30 गुंठे जागामध्ये कुठेतरी करता आलं असतं आणि तेवढी जागा गावामध्ये आपल्याकडे उपलब्ध होती. पण आपण प्रामुख्याने ह्या दोन्ही संकल्पना मनात असल्यामुळे 10 एकर जागेची निवड केली आणि थोडंसं गावापासून अलिप्त, सगळ्यांपासून अलिप्त, थोडंसं निवांत वातावरणामध्ये हे दोन्ही संकुल उभे राहावे असा प्रामुख्याने विचार केला. त्याचं कारण असं, खेळांविषयी मला तर आवड आहेच, माझ्या पुढच्या पिढीलाही आवड आहे. पण आपण शिक्षण संकुल उभं केलं तर शिक्षणातून जी मुलं तयार होतील किंवा जी भविष्यातली पिढी तयार होईल ते कुटुंब चालवण्यासाठी सक्षम होतील. त्यांचं कुटुंब, त्यांचा कुटुंबाचा गाडा ते व्यवस्थितपणे चालू शकतील. एवढ्यासाठी शिक्षण आवश्यक आहेच. शिक्षणामधून ह्या गोष्टी साध्य होतातच. पण त्या पिढीचं भविष्य घडवायचं असेल तर बाकी शिक्षणाच्या व्यतिरिक्त त्यांना काहीतरी दिलं पाहिजे, तरच ते भविष्य घडू शकतात. मी असं म्हणणार नाही की आपल्याकडे समजा 2000 मुलं शिक्षण घेत होते, 2000 मुलंही क्रीडा क्षेत्रामध्ये भविष्य बनवू शकतात किंवा करिअर करू शकतात असं होणार नाही. पण मग त्यातल्या 10% मुलांनी जरी क्रीडा क्षेत्रामध्ये भविष्य केलं किंवा आपलं करिअर करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यासाठी आपण पुरे पडणार आहोत का, हा प्रामुख्याने विचार आपल्या डोक्यात असला पाहिजे. आणि तो विचार डोक्यात ठेवूनच आपण ही 10 एकराची जागा घेऊन आपण त्याच्यामध्ये मैदानं तयार करण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत बरंचसं काम झालंय, अजून बरंच काम बाकी. आपण प्राथमिक अवस्थेतच आहोत, बरंच काम करायचंय. आतापर्यंत आपल्या ह्या शिक्षण संकुलामधून क्रीडा क्षेत्रामध्ये बरीचशी मुलं, काही तालुका पातळीवर असतील, जिल्हा पातळीवर असतील, विभाग पातळीवर असतील किंवा राज्य पातळीवर असतील, गेलेली आहेतच. पण ज्या दिवशी राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर काही मुलं आपलं नाव कमवतील या आपल्या ह्या क्रीडा संकुलामध्ये, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण काम केल्याचं समाधान निश्चितपणे मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि ते मिळावं त्याच्यासाठीच आपण ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह किंवा याची उठाठेव जी केली ती करण्याचा प्रयत्न मीही केला, माझ्यानंतर आपणही करणार आहात, तुमच्यानंतरही आणखी सगळ्यांनी करावा अशीच धारणा राहील. आणि मग
जेव्हा कधी आपली मुलं राष्ट्रीय पातळीवर किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर जातील तर त्यावेळेस ह्या क्रीडा संकुलाचा एक दबदबा अतिशय चांगल्या पद्धतीने तयार होईल आणि मग मुलांना किंवा पालकांना अशी खात्री वाटेल, असं काम आपल्याला करायचं की त्यांना खात्री वाटली पाहिजे इथं गेल्यानंतर भविष्य घडवता येतं. हा विश्वास ज्या दिवशी आपण निर्माण करू त्या दिवशी खऱ्या अर्थाने या कामाचं सार्थक झालं असेल. अगदी खरं सर. सर, वाचनाचा व्यासंग तर तुमचा आम्हाला सर्वांना म्हणजे सर्वश्रुत आहेच, परंतु तुम्ही जेव्हा विद्यार्थ्यांकडे काही विशिष्ट अँगल्समधून बघता, बऱ्याचदा आम्ही असं ऐकलंय की विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना तुम्ही तुमच्या भाषणांमधून काही महत्त्वाचे मुद्दे मांडत असतात ज्यातून जीवन घडण्यासाठी बरेचसे मार्ग उपलब्ध होतील. तर माझी इच्छा आहे की आपण या मुलाखतीच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक आणि समाजातील सर्व स्तरावरील व्यक्तींसाठी एखादा मार्गदर्शक संदेश द्यावा. वाचनाचा व्यासंग आणि छंद ह्या गोष्टीचा आपण जेव्हा उहापोह करतो तेव्हा मला वाटतं मी हे शब्द माझ्यासाठी थोडे जास्त मोठे होतात. वाचनाची आवड इथपर्यंत वाचनाच्या विषयी माझी मर्यादा निश्चित ठरलेली आहे आणि त्यातही मला जे वाचन करायला आवडतं ते म्हणजे मी ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण काही लिखाण येते का, त्या क्षेत्रातली माहिती वृद्धिंगत होईल असं काही लिखाण आपल्याला वाचायला मिळते का, त्या संदर्भाने मी वाचन करत असतो आणि मग ते बाकी पुन्हा पुन्हा वाचत असतो. हे आपलं त्याच्यातलं जे काही ज्ञान आहे ते थोडंसं प्रगल्भ व्हावं आणि त्या ज्ञानाचा फायदा भविष्यातील पुढील पिढीला व्हावा आणि त्या दृष्टीने आपल्याला काही सुधारणा करता यावी यासाठी मी वाचन करत असतो. कथा कादंबऱ्याही वाचतो नाही असं नाही, पण त्याचं प्रमाण फार कमी आहे. आणि मग हे सगळं करत असताना आपण असा उल्लेख केला की तुम्ही वेगवेगळ्या भाषणातून विद्यार्थ्यांना संदेश देतात. मी 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन असेल किंवा 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिन असेल, या दिवशी जनरली लोक देशावर बोलतात. माझा तुम्ही अनुभव घेतला असेल, मी शाळेत विद्यार्थ्यांसमोर ह्या दिवशी जेव्हा बोलत असतो तेव्हा फक्त विद्यार्थ्यांचं करिअर आणि शाळा फक्त एवढ्याच विषयावर बोलतो. ठीक आहे, जे काही महान आपल्याकडे विभूती होऊन गेल्या त्यांची दाखले तर दिले पाहिजेच, त्यांच्या कार्याचा गौरव केला पाहिजे, त्यांचे आदर्श मुलांसमोर मांडले पाहिजे. पण मुलांनी प्रत्यक्षात काय करावं, शिक्षकांनी मुलांना काय शिकवावं किंवा कसं त्यांना पुढे काढावं, पालकांनी त्यांची जबाबदारी कशी पार पाडावी या संदर्भाने जर आपलं कायम संवाद होत राहिला तर तो मात्र विद्यार्थ्यांसाठी फायद्याचा असतो आणि विद्यार्थ्यांना त्याच्यातून काहीतरी नक्कीच देता येतं असा माझा समज आहे. म्हणून मी त्या दृष्टीने माझं जे काही बोलणं असतं ते विद्यार्थी प्रेरित असतं किंवा विद्यार्थी धार्जिन असतं किंवा विद्यार्थ्यांच्यासाठी अनुकूल असेल तेवढंच मी बोलतो. अवांतर फारसं बोललेलं मला आवडत नाही किंवा अवांतर विद्यार्थ्यांनाही आवडणार नाही. आणि आपल्याला जर काय काम करायचं आहे हे जर माहीत आहे तर मग अवांतर बोलण्याचा काही अर्थही नाही. तर ह्या संदर्भाने विद्यार्थी केंद्रित आपला फोकस किंवा आपलं जे काही धोरण आहे ते विद्यार्थी केंद्रित असावं एवढाच माझा उद्देश आहे. आपल्याला काम करायला मर्यादा आहे, आपण ज्या मर्यादेत काम करतो त्या मर्यादेपर्यंतच जावं, विनाकारणच आवाढव्य जगाचा आढावा घेऊन काहीतरी बोलावं आणि आपलं स्वतःच हास्य करून घ्यावं असा उद्देश माझा कधीच नसतो. सर, सहज सुचलं म्हणून एखादं घोषवाक्य, एखादं ब्रीदवाक्य, एखाद्या श्रुती स्मृतीमधले काही शब्द माणसाला प्रेरित करतात. तुमच्या जीवनावर सुद्धा एखाद्या अशा वचनाचा, एखाद्या वाक्याचा पगडा नक्की असू शकतो, तर कृपया त्याबद्दल सांगा. मी माझ्या आयुष्याच्या सुरुवातीला राजकारणाच्या ABCD गिरवत असताना आपल्या तालुक्यात विधानसभेच्या निवडणुका किंवा इतर निवडणुका जेव्हा होत होत्या तेव्हा मला एक विधानसभेची निवडणूक आठवते. त्या निवडणुकीमध्ये एक घोषवाक्य माझ्या ऐकण्यात आलं होतं. ते घोषवाक्य नेहमी प्रचारात असायचं. कुठलंही काम करताना
भान ठेवून योजना आखावी आणि बेभान होऊन राहावं. या घोषवाक्याचा माझ्या आयुष्यात, कारण त्यावेळेस मला वाटतं मी 20-25 वर्षाच्या दरम्यान असेल आणि त्याचा परिणाम बऱ्यापैकी झाला. आणि मग त्यामुळे तिथून पुढे मी जेव्हा काम करतो, कुठलंही काम करायचं असेल, मग ते सरकार क्षेत्रात असेल, शिक्षण क्षेत्रात असेल किंवा क्रीडा क्षेत्रात असेल, कुठल्याही क्षेत्रात काम करताना त्याचं पूर्ण नियोजन डोक्यामध्ये निश्चित असतं. आणि मग एकदा नियोजन पक्क झालं का मग मागे फिरून पाहायचं नाही. मग त्याच्यासाठी पैसा कमी पडेल, साधनं कमी पडतील का काय कमी पडेल याचा विचार न करता त्या कामाच्या दिशेने निघायचं. आणि एकदा तुम्ही निघालं तर बाकीचं आपोआप तुमच्या बरोबर येत असतं. दाखवत एक छोटीशी गोष्ट, पालकांसाठी विशेषतः तुम्ही जे इथल्या बालसुलभ पद्धती उपलब्ध करून दिलेल्या आहेत, सर्व समाजाचा विचार करून सर्व समावेशक अशी ही शिक्षण संस्था तुम्ही जेव्हा उभी केली, तर यामागे खूप मोठं गुपित आहे किंवा तुमची विशाल मनोवृत्ती आहे, जिने हा विचार प्रत्यक्षात म्हणजे मूर्त रूपात शिक्षण संस्थेच्या रूपाने सर्व समाजाला एक देणगी म्हणून दिलाय, गिफ्ट म्हणून दिलाय. तर त्याबद्दल थोडंसं सांगा. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये किंवा त्याच्या जे काही त्याला आयुष्य मिळालं, त्याची सुरुवात झाली, त्याची विचारसरणी जी काही ठरत असते, त्या प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्यासाठी काहीतरी करावं अशी प्रामाणिक इच्छा प्रत्येकाच्या मनात असते, असा माझा समज आहे. फक्त काहींना संधी मिळते, काहींना संधी मिळत नाही. काही संधी निर्माण करतात, काही त्या संधीकडे पाठ फिरवतात. ह्या जे त्याच्या स्वभावानुसार ठरलेल्या गोष्टी असतात. माझ्या आयुष्यामध्ये माझ्या डोक्यात बऱ्याचशा काही कल्पना होत्या, त्या सगळ्याच सत्यात आल्या असं मी म्हणणार नाही, कारण त्या सत्यात आणणं इतकं सोपे नसतं, कारण आयुष्य बरंच कमी असतं आपल्याजवळ. आयुष्य फार थोडं असतं आणि कामं खूप मोठी असतात आणि खूप वेळ खाऊ असतात. त्यामुळे सगळीच कामं तुम्हाला तुमच्या आयुष्यात पूर्ण करता येतील असं नाही आहे. पण जी काही कामं तुम्ही करायची ठरवली ती जर तुम्ही मनापासून केली, तुमच्या प्रबळ इच्छाशक्तीने केली, अगदी बेबीच्या देठापासून जर त्याला कष्ट केली, तर ती कामं बाकी निश्चितपणे यशस्वी होतात. आणि क्रीडा संकुल असेल किंवा शिक्षण संकुल असेल, या संदर्भानं जी काही माझी विचारसरणी होती, तर ती कुटुंबापुरती, गावापुरती मर्यादित न ठेवता आपला हा सगळा परिसर, आपण परिसरापेक्षा काही फार मोठे आहोत अशात म्हणणं नाही माझं, पण ज्या क्षेत्रात आपण काम करतो, मग ते एक क्षेत्र गावापुरतं असेल, 7-8 गावापुरतं असेल, 10 गावांपुरतं असेल, त्या मर्यादित क्षेत्राचा पूर्ण विकास व्हावा ही जर विचारसरणी आपल्या डोक्यात होती, तर त्या दृष्टीने काम सुरू करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न केला. आणि मला वाटतं आपण त्याच्यामध्ये थोडंफार यश प्राप्त करतोय. अजून पूर्णपणे प्राप्त झालेलं नाही असं माझं मत आहे, कारण अजून बरंच काम करायचं आहे. त्याला माझं आयुष्य कमी पडेल, माझ्यानंतर तुमचं आयुष्य किती कमी पडेल का तुम्ही त्याच्यात पूर्ण करू शकतात मला माहीत नाही, पण हे काम निरंतर चालणार आहे. आणि आपण आता ज्या काही सुविधा निर्माण केल्या त्या प्राथमिक अवस्थेत आहे. याला पूर्णत्वाचा काळ साधारणतः अजूनही माझ्या माहितीप्रमाणे 15 ते 20 वर्षाचा आहे. आणि 15 ते 20 वर्षानंतर त्यावेळेस मी असेल का नाही मला माहीत नाही, पण तुम्ही सगळे मिळून इथं राष्ट्रीय पातळीवर किंवा राज्य पातळीवरचे तुम्ही वेगवेगळ्या खेळांचे सामने आयोजित करू शकाल, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचं आयोजन करू शकाल, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थी तयार करू शकाल, वेगवेगळ्या खेळांसाठी तुम्ही विद्यार्थी इथं तयार करू शकाल. अशा पद्धतीचं वातावरण जर निर्माण केलं तर मला वाटतं मला वरती गेल्यानंतर हे सुद्धा समाधान मिळेल. पण एक गोष्ट निश्चितपणे सांगेन, माझ्या हयातीत जर राष्ट्रीय पातळीवर किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर तर फार मोठी गोष्ट आहे, पण राष्ट्रीय पातळीवर जरी काही मुलं खेळली किंवा एखादा विद्यार्थिनी जर पोचली, तर मला वाटतं आपण हे सगळं उभं केल्यामागचं सार्थक निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्या इतकं आत्मिक समाधान दुसरं कुठलंही असणार नाही. या निमित्तानं मी विद्यार्थी असतील किंवा पालक असतील त्यांना निश्चितपणे एक संदेश देऊ इच्छितो की पालकांनी विद्यार्थ्यांचा कल बघून त्यांचं भविष्य घडवलं पाहिजे.
म्हणजे विनाकारणच मी असं म्हणायचं माझा हा मुलगा डॉक्टरच झाला पाहिजे, पण त्याला जर साहित्याची आवड असेल तर त्याच्यावर तुम्ही डॉक्टरकी लागू नका, त्याला साहित्यामध्ये जाऊ द्या. एखाद्याला खेळाची आवड असेल तर त्याला विनाकारण एखाद्या भाषा विषयात अडकू नका, त्याला खेळामध्ये करिअर करू द्या. त्याची इच्छा बघा. त्याची इच्छा बघताना त्याचे पालक, तुम्ही पालक म्हणून किंवा शिक्षक असतील, या सगळ्यांनी मिळून जर त्याच्या मेंदूचा किंवा त्याच्या बुद्धीचा अभ्यास केला किंवा त्याच्या कलाचा अभ्यास केला तर त्याच्यामधून मला वाटतं तुम्हाला चांगल्या पद्धतीचे निष्कर्ष काढता येतील आणि त्याने कुठं जावं याच्या पद्धतीने जावं याच्यासाठी तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करता येईल. आपल्याकडे भविष्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीच्या म्हणजे अगदी 5वी 6वी पर्यंत म्हणणार नाही मी, पण 7वी 8वीच्या पुढे जे विद्यार्थी जातात त्यांच्या कल चाचणी जर घेण्याचा उपक्रम दरवर्षी राबवला तर त्याच्यातून तुम्हाला पालकांना संदेश देता येईल की ह्या पद्धतीने तुम्ही या मुलांना घडवा. पालकांची इच्छा असल्याशिवाय तुम्ही शिक्षक म्हणून किंवा शाळा म्हणून तुम्ही काहीच करू शकणार नाही. ही पालकांनी ठरवलं तर तुम्ही त्यांना सपोर्टिव्ह काम किंवा त्यांच्या पाठीशी उभं राहून ते काम करू शकता. पालक आणि शिक्षक हे दोन्ही एकत्र जेव्हा येते तेव्हा त्या विद्यार्थ्याचं नशीब किंवा त्याचं भविष्य घडू शकतं असं माझं मत आहे. आणि आपण सगळ्यांनी मिळून आपण त्या क्षेत्रात जर काम करायचं ठरवलं तर ते काम बाकी योगदान त्याच्यासाठी दिलं पाहिजे. योगदान म्हणण्यापेक्षा मी तर असं म्हणेन त्याच्यासाठी समर्पण दिलं. आणि जेव्हा आपण समर्पणाची भावना आपल्यामध्ये निर्माण होईल त्यावेळेस भावी पिढीचं कल्याण निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही असं माझं मत. त्या दृष्टीने पालकांनी आणि शिक्षकांनी सगळ्यांनी मिळून काम करण्याची गरज आहे. ती तुम्ही निश्चितपणे करा अशी मला अपेक्षा आहे. त्या पद्धतीने जर काम झालं तर आपले विद्यार्थी भविष्यात निश्चितपणे नाव काढू शकतात किंवा त्यांचं भविष्य घडू शकतं. सर, या एवढ्याशा मुलाखतीमधून तुमचं जीवन चरित्र विद्यार्थ्यांसमोर, पालकांसमोर आणि संपूर्ण समाजासमोर आपण उभं करू शकत नाही. तुमचं जीवन चरित्र हे खरोखर सर्वांग सुंदर आहे. जाता जाता माझी सर्वांतर्फे तुम्हाला एक विनंती आहे की तुमच्या जीवनातील एखादा प्रेरक प्रसंग जो तुम्हाला आमच्याशी शेअर करावासा वाटतो तो तुम्ही सांगावा, जेणेकरून सर्व विद्यार्थी, सर्व पालक यांना ही मुलाखत कायम स्मरणात राहील. माझ्या आयुष्यामध्ये प्रेरक प्रसंग असा मलाही सांगता येणार नाही किंवा असा घडलाय असं मला आठवत पण नाही. पण सुरुवातीपासून म्हणजे मला जशी जाण निर्माण झाली आणि जसं स्वतःसाठी किंवा दुसऱ्यासाठी काम करायला सुरुवात केली साधारणतः 25 वर्षाच्या नंतर, तेव्हापासून एक मनाशी कुंगाट बांधली होती की आपण आपल्यासाठी तर जगणार आहोतच, दुसऱ्यासाठी आपल्याला जगता येईल का. आणि हा विचार जेव्हा मनात आला त्या दिशेने जेव्हा मार्गक्रमण सुरू केलं आणि मग तो विचार आणखी प्रबळ होत गेला आणि त्या विचाराचंच आज हे फलश्रुती आपल्याला इथं समोर दिसते. एका सहकारी संस्थेच्या माध्यमातून असेल किंवा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून असेल किंवा क्रीडा संकुलाच्या माध्यमातून असेल, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुमचे विचार आणि इच्छाशक्ती प्रबळ असते तेव्हा या गोष्टी घडत असतात आणि त्या माझ्या आयुष्यात घडत गेल्या. याच्यासाठी मला कोणाकडून प्रेरणा मिळाली असे एक नाव देऊन किंवा एक प्रसंग बघून सांगता येणार नाही. तर तुमच्या सगळ्यांपासून म्हणजे माझ्या कुटुंबियापासून सुरुवात केली तर माझ्या सगळ्या कुटुंबियांनी माझ्या ह्या सगळ्या कामामध्ये मला बरीच साथ दिली. म्हणजे अक्षरशः प्रपंचामध्ये बऱ्याच अडचणी मला आर्थिकदृष्ट्या सहन करायला लागल्या तरीही कुटुंबाने माझ्याकडे कधी चुकीच्या नजरेनं किंवा वेड्यावाकड्या भावनेने कधी बघितलं नाही. सातत्याने साथ दिली आणि त्याचाच परिपाक मित्रांनीच बऱ्यापैकी साथ केली. आणि आता ह्या 2 संस्थांमधून जी काही 100 ते 150 माणसं काम करतात आहे या सगळ्यांनी मिळून अतिशय काम चांगल्या पद्धतीने पुढे नेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मला जे हवं होतं, माझ्या ज्या कल्पना होत्या त्या साक्षात उतरवण्याचं काम हे खऱ्या अर्थाने तुमचं आहे सगळ्यांचं. मी याच्यासाठी निमित्त मात्र आहे. कुणीतरी रस्त्याने पुढे झेंडा घेऊन चालावं
ती झेंडा घेऊन चालण्याचं काम मी केलं. बाकीचा जो काही पाठीमागचा पसार आहे तो आवरण्याचं काम तुमचं सगळ्यांचं होतं, ते सगळ्यांनी तुम्ही केलं आणि त्याच्यामुळे आज आपल्याला हे सगळं काम उभं राहिलेलं दिसतं. तर हे काम याच्यासाठी प्रेरणा कोणाची असावी असं नाही, तुमच्या स्वतःची प्रेरणा याच्यातून निर्माण होते किंवा तुम्हाला एकदा मार्ग पकडला का मग तुम्हाला असं वाटतं का की करत जावं. त्याच्यातून जेव्हा समाधान मिळतं की समाधान ही खऱ्या अर्थाने मोठी प्रेरणा असते आणि मग त्याच्यातून काम आणायचं. सर, SSK हे शिक्षण संकुलाला जे नाव प्राप्त झाले त्यातला सहकार मित्र ही पदवी तुम्हाला जेव्हा प्रियजनांनी, समाजकारण करणाऱ्या लोकांनी, राजकारण करणाऱ्या लोकांनी स्वतःहून आनंदाने बहाल केली, तर ही पदवी हिचा बोध ह्या पदवीला आपल्या खांद्यावर खेळवताना आणि ही धारण करून जनतेला आपल्यातर्फे काहीतरी देण्याचा तुम्ही जेव्हा प्रयत्न करता, तर ही पदवी तुम्ही सार्थी कशी करता त्याबद्दल थोडंसं सांगा. ह्या मानद पदव्या असतात, याला कुठली परीक्षा द्यावी लागत नाही किंवा कुठलं सर्टिफिकेट लेखी स्वरूपात मिळत नसतं. तुमचं काम तुम्हाला ह्या पदव्या मिळून देत असतं. शिक्षण संस्थेमध्ये काम करत असताना गेली 15 वर्षाच्या त्याच्या अगोदरचा काळ याचा जर मी विचार केला माझ्या आयुष्यामध्ये, तर शिक्षण संस्थेच्या अगोदर 15 वर्षे मी सहकार क्षेत्रामध्ये काम करतो होतो, ते आजही करतो. सहकार संस्था क्षेत्रामध्ये एक चांगली संस्था आपण उभी करण्याचा प्रयत्न केला. 15 वर्षामध्ये तिचा नावलौकिक झाला, तिचे 4-5 तालुक्यांमध्ये विस्तार झाला आणि मग ही शिक्षण संस्था उभं करत असताना आणि कुठलंही काम उभं करताना त्याला एक नामाभिधान काहीतरी द्यावं लागत असतं. मग याला नाव काय द्यायचं याच्यावर जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा माझे मित्र कंपनी किंवा जे सहकारी असतील त्या सगळ्यांनी आपण सहकारात जर एवढं चांगलं काम केलंय तर मग सहकार मित्र तुम्हाला का म्हणू नये, हा सहज एखाद्याने विचार सोडून दिला आणि एखाद्या एकदा विचार सोडला तर तो बाकीच्या सगळ्यांनी पकडला आणि पकडला म्हणल्यावर तो पक्का झाला आणि पक्का झाल्यामुळे त्याला ह्या संस्थेला, ह्या शिक्षण संस्थेला ते नामाभिधान मिळालं. पण ते नामाभिधान मिळाल्यामुळे जबाबदारी वाढली, कारण एकदा तुम्हाला नावानं जेव्हा हाक मारतात तोपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा तुम्हाला लोक सर म्हणतात तर तुम्हाला शिक्षकासारखं राहिलं पाहिजे. शिक्षकामध्ये जे काही सगळे आदर्श आहेत ते तुम्ही तुमच्यामध्ये स्वतःमध्ये उतरवले पाहिजे, तरच तुम्ही ते टिकवू शकता. ते नामाभिधान कायमस्वरूपी टिकवायचं असेल तर तुम्हाला आदर्श शिक्षक झालं पाहिजे. सहकारी मित्र म्हणून जर तुम्हाला नामाभिधान ठेवायचं असेल तर ती सहकारी संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने चालवली पाहिजे आणि भविष्याची वाटचालही तुमची त्याप्रमाणेच सगळ्यांचाच मित्र. सहकार म्हणजे सहकार क्षेत्रापुरता मर्यादित नाही तर सगळ्या सहकार्यांचा मित्र. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही काम कराल तर तेव्हा खऱ्या अर्थाने ती पदवी सकारात्मकदृष्ट्या तुम्हाला ती योग्य ठरते आणि ते करण्याचा प्रयत्न निश्चितपणे माझ्याकडून झाला असं मला वाटतं. कुठं मी कमी पडलोय असे नाही असं म्हणत नाही, कारण माणूस कोणीही स्वयंपूर्ण नसतो अशी माझी धारणा आहे आणि ती खरी आहे. स्वयंपूर्ण कोणीच नसतो, पण जे काही केले ते मात्र मला समाधान देऊन जाते. इथपर्यंतचं काम यातून झालंय असं मला वाटतं आणि त्या पदवीला किंवा ते काही जे नामविधान मला चिटकवलंय सहकार्याने त्याला मी मला वाटतं अगदी 100% जरी नाही तरी न्याय देण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला. अगदी सर, तुमच्या मनाचा मोठेपणा आहे की तुमच्या वाणीतून ते दिसून येते. तुम्ही एवढं सगळं विशाल वटवृक्षाप्रमाणे कार्य करून ठेवलंय. अनेक लोक त्या सावलीमध्ये आनंद उपभोगतायत, परंतु तरी सुद्धा कुठेही गर्वाचा लवलेशही नाही. तुम्हाला आमच्या सर्वांतर्फे, सर्वांच्या वतीने अशी मी ग्वाही देतो की लवकरच या क्रीडा संकुलातून देश आणि इंटरनॅशनल लेवलला पण काही खेळाडू जाऊ शकतील. तुमचं स्वप्न हे आम्ही लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. त्याचबरोबर तुम्ही आमच्याकडून जे काही अपेक्षिलेला आहे तो तुमचा अधिकारच आहे. तुम्हाला ईश्वर उदंड आयुष्य देव. आम्ही सर्व
विकास करत असताना तुमचा आशीर्वाद आम्हाला नेहमी प्राप्त व्हावा. तुमचं मार्गदर्शन, तुमचे शब्द आम्हाला कायम एखादा अभिमंत्रित केलेला श्रीमंत योगी, त्याचबरोबर या विश्वातला एक संयमी आत्मा, संयमी जीव म्हणून तुमच्याकडे आम्ही नेहमी पाहत राहू आणि अशा ह्या मुलाखतीची संधी आम्हाला वारंवार भेटो ही ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद.